भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड करण्यात आली। विधिमंडळ पक्ष बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला। त्यानंतर सर्वांनी अनुमोदन केले। यावेळी एकमेव फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली। त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीसच उद्या शपथ घेणार असल्याचं आता निश्चित झालं। देवेंद्र फडणवीस उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। और कोई प्रस्ताव है? पक्का? तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं। मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडला, ज्याला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी समर्थन दिलं, या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो। आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे। याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो।